कधी असं बघितलंय का की आपल्या परिचयातल्या व्यक्तीला एक गंभीर आजार झालाय? आपण म्हणतो की हा माणूस किती सज्जन आहे, याने कधी दारू पण प्यायली नाहीये, पण तरी सुद्धा याला लिव्हर कॅन्सर कसा झाला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की ह्याच्या पाठीमागची एनर्जी कारणं काय आहेत. बेसिकली एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या गंभीर आजारातून जात असतो तेव्हा शरीराबरोबरच त्याचा ऑरा सुद्धा आजारी पडलेला असतो. त्याची एनर्जी बऱ्याच ठिकाणी ब्लॉक झालेली असते किंवा बऱ्याच ठिकाणी ती ड्रेन झालेली असते. जेव्हा मास्टर चिवाकोक सुई ह्या विषयावरती रिसर्च करत होते तेव्हा त्यांना एक इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात आली. त्यांचा एक मित्र होता जो रेग्युलर अल्कोहोलिक होता. जेव्हा मास्टर चोवा यांनी त्याच्या लिव्हरची एनर्जी स्कॅन केली तेव्हा असं लक्षात आलं की लिव्हरचा काही भाग हा एनर्जेटिकली खूप एनर्जी अक्युम्युलेट करून ठेवलेला आहे आणि दुसऱ्या भागामधली एनर्जी पूर्णतः ड्रेन झालेली आहे. याला आम्ही प्राणिकिलिंगच्या भाषेमध्ये कंजशन आणि डिप्लेशन असं म्हणतो. सो त्यांनी त्याला विचारलं की तुला पोटात काही दुखतंय का, काही त्रास होतोय का? मेडिकली तर ती व्यक्ती एकदम फिट होती. काही आठवड्यांनी जेव्हा त्या व्यक्तीला पोटात दुखायला लागलं म्हणून तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला ऍक्च्युअली लिव्हर फेल्युअर असं सांगितलं. यावरून असं लक्षात आलं की आजार हा सुरुवातीला एनर्जी बॉडीवर येतो आणि मग तो फिजिकल बॉडीवरती कॉन्क्रिटाइज होतो. याला मास्टर चोवा प्राणिकिलिंगमध्ये लॉ ऑफ करस्पॉन्डन्स असं म्हणतात. बऱ्याच वेळेस आपण आजारी पडण्याचं कारण ही आपली एनर्जी असते जी आधीच आजारी पडली आहे. तुम्हाला कधी असं झालंय का की एखाद्या संध्याकाळी खूप असा थकवा आलाय, गळून गेल्यासारखं वाटतंय, कणकण वाटतेय, मनामध्ये आपण म्हणतो की कदाचित उद्या ताप येईल आणि एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी ताप आलेला असतो. ही जी कंडिशन आहे जी आपल्याला आतमध्ये जाणवली ती नथिंग बट आपल्या ऑराची कंडिशन आहे, जिथून आपल्याला हा मेसेज मिळालाय. सो जेव्हा आपण ऑराचा स्टडी करतो तेव्हा लक्षात येतं की आपला ऑरा जर बिघडला, आपली चक्र जर आजारी पडली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती आजारी पडण्यावरती दिसून येतो. फिजिकली भलेही एखादा व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल किंवा एखादी सर्जरी असेल ज्याच्यामुळे व्यक्ती आजारी पडली आहे, पण ते पडण्या पाठीमागे सुद्धा आपला ऑरा असतो. आता हे कसं काय? तर उदाहरणार्थ आपल्याला बऱ्याच वेळेस अशा इमोशन्स आहेत, थॉट्स आहेत की ज्या ट्रेस नाही करतायत, पण व्यक्ती त्या इमोशनमुळे आजारी पडलेली असते. एक्झाम्पल, एखाद्याला खूप जास्त स्ट्रेस झाला, इरिटेशन झालं, अँगर झाला तर आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये ती एनर्जी स्वरूपात स्टोअर होते. लुई हे यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ते असं लिहितात की अँगर विच इज अ व्हेरी प्रिमिटिव्ह इमोशन इज स्टोर्ड इन युअर लिव्हर. सो एखादी व्यक्ती जर खूप रागवत असेल तर तो राग त्या व्यक्तीच्या लिव्हरमध्ये जाऊन स्टोअर होतो आणि मग तो स्टोअर होत 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 एक पॉइंट असा येतो की आपली लिव्हर काम करण्याचं बंद करते आणि आजारी पडते. अशा केसमध्ये त्या व्यक्तीला फिजिकली एखादं इन्फेक्शन झाल्यासारखं दिसून येईल, फिजिकली एखादा व्हायरस, बॅक्टेरिया हे कारण असू शकेल, पण त्याची इम्युनिटी लो होण्याचं कारण हे त्या व्यक्तीची इंटरनल एनर्जी कंडिशन आहे. थोडक्यात त्या व्यक्तीचा राग किंवा ती इमोशन. आता ह्या राग आणि ह्या सगळ्या इमोशन्स ज्या आहेत ह्या आपण डायग्नोज नाही करू शकत, पण त्या एनर्जी लेवलवरती तेवढ्याच अस्तित्वात असतात आणि आपल्याला आजारी पडण्यासाठी सफिशियंट असतात. सो जेव्हा आपण प्राणिकिलिंग करतो तेव्हा आपण ह्या ऑरामध्ये असणाऱ्या इमोशन्सना हील करू शकतो. प्राणिकिलिंग बरोबर अजूनही उपाय आहेत, जसे की योग प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत, इवन जिम आहे, ज्याने आपला ऑरा क्लीन होतो. पण तेवढं कधी कधी सफिशियंट नसतं, कारण आपल्या इमोशन्सवरती सुद्धा काम होणं गरजेचं आहे. मग जेव्हा प्राणिकिलिंग केलं जाईल तेव्हा ह्या ऑरामध्ये असणारी एनर्जी जर आपण क्लीन केली, साफ ठेवली, एनर्जाइज ठेवली, तर भलेही वातावरणामध्ये बाहेर व्हायरसेस येऊ देत, बॅक्टेरिया येऊ देत, आपली इम्युनिटी त्याला फाईट करण्यासाठी रेडी असते. म्हणून बघा, एक सोपं उदाहरण की तुमच्या माहितीत अशी काही लोक असतील की जी जनरली अशा वातावरण बदलांमध्ये आजारी पडत नाहीत, आणि अशीही उदाहरणं असतील की जी थोडं जरी वातावरण बदललं तरी लगेच सर्दी, खोकला किंवा आजारी पडतात. त्याचं कारण त्या व्यक्तीचा ऑरा आहे. या ऑराचा प्राणिकिलिंगमध्ये एकदम डिटेलमध्ये अभ्यास केला जातो, जो तुम्हीही करू शकता आणि तुमचा ऑरा स्ट्रॉंग करून तुमची इम्युनिटी आणि तुमची बॉडी हेल्दी ठेवू शकता.
हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा तुम्हाला वाटते की त्याने लवकरात लवकर हेल्दी व्हावं. ॲज आय ऑलवेज सेज, फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट, आत्मा नमस्ते.